जळगावात शेतकऱ्याच्या शेतात भयंकर प्रकार असा प्रकार की संपूर्ण पोलीस तिथे दाखल झाले। लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना झाला। अख्खं गाव शेतात जमलं। आपल्या इथे असं काही घडू शकतं हे शक्यच नाही। एवढं भयंकर असं कसं घडलं यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता। शेतकरी शेतात पाणी सोडायला गेला आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून क्षणभर तो स्तब्ध झाला। पण या सगळ्याची सुरुवात 4 दिवस आधी झाली होती। 4 दिवसांपूर्वी जळगावात एक साधा दिवस होता। नेहमीसारखी शाळा, नेहमीसारखा रस्ता, नेहमीसारखी संध्याकाळ। शाळा सुटली आणि एक चिमुकली नेहमीप्रमाणे घरी निघाली। संध्याकाळचे सुमारे 5 वाजत आले होते। ती चालत चालत घराकडे येत होती। रस्त्यात कुणालाच काही संशयास्पद वाटलं नाही। ती शाळेतून बाहेर पडलेली दिसली, कॅमेऱ्यातही ती दिसली, पण ती घरापर्यंत पोहोचलीच नाही। संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण ती आली नाही। घरात चिंता वाढत गेली। आई वडील, नातेवाईक, शेजारी सगळे शोधायला बाहेर पडले। रस्ता, शिवार, शाळेचा परिसर सगळीकडे शोधाशोध, पण कुठेच थांगपत्ता नव्हता। शेवटी पोलिसांकडे माहिती देण्यात आली। बेपत्ता असल्याची नोंद झाली। शोध मोहीम सुरू झाली। दिवस सरत गेले, आशा कमी होत गेल्या आणि मग एक धक्कादायक गोष्ट समोर आली। शेताकडच्या रस्त्यावर तिचं दप्तर सापडलं। दप्तर पाहताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जर दप्तर इथे आहे तर ती कुठे आहे? तपास आणखी वाढला। शिवार पिंजून काढलं। ड्रोनने शोध घेण्यात आला। शाळेत चौकशी झाली। आजूबाजूचा परिसर अक्षरशः पालथा घातला, पण तरीही ती सापडत नाही। 4 दिवस गेले, 5वा दिवस उजाडला आणि आज सकाळी जळगावातल्या एका शेतात शेतकऱ्यांनी पाणी देण्यासाठी विहिरीकडे पाहिलं आणि त्या क्षणी त्याला जे दिसलं ते पाहून त्याची मान झुकली, डोळे भरून आले आणि आवाजच फुटेना। विहिरीत पाण्यावर काहीतरी तरंगत होतं। क्षणात बातमी पसरली। लोक धावत आले। शेतात गर्दी जमली। पोलीस दाखल झाले। फॉरेन्सिक टीम आली आणि मग त्या विहिरीतून त्या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेली तीच चिमुकली आज अखेर सापडली, पण जिवंत नाही। क्षणात सगळा परिसर सुन्न झाला। आईवडिलांचा टाहो, नातेवाईकांचा आक्रोश, गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे। आमची मुलगी इथे कशी आली? ती विहिरीत कशी गेली? हे अपघात आहे की काही वेगळंच? असे प्रश्न हवेत घोंगावत राहिले। नातेवाईकांचा एकच सवाल होता, तिच्यावर काही अत्याचार झाले का? तिला मारून इथे फेकले आहे का? पण याचं खरं उत्तर शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे। सध्या तपास सुरू आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। जळगावात 9 वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह 5 दिवसांनी शेतातील विहिरीत सापडल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल।